हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदात राहतील आणि मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील। जातीयता, धर्मांधता, विषमतेचे तर नाव नसेल, स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असलेला असा हा कर्तव्यदक्ष माझा भारत असेल, असा हा माझा भारत असेल। भारत होय मित्रांनो, माझा भारत लाखो करोडो भारतीयांच्या नसा नसात आणि रक्ताच्या थेंबा थेंबात सळसळत गेला। एकेकाळी स्वतःच्या प्राणाची चिंता न करता या देशासाठी स्वतःचं प्राण अर्पण करणाऱ्या माझ्या या भारत देशाला कुणाची तरी दृष्टच लागली। म्हणून विषमता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेकारी, गरिबीने या समृद्ध संपन्न देशाचीच वाट लावली हो। म्हणून हा विषय देण्याची वेळ संयोजकांकडे आली। नमस्कार। तर मी स्पर्धक क्रमांक 213 विषय मांडतेय देशाप्रती माझे कर्तव्य। मंडळी, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक जण काही ना काहीतरी कर्तव्य पाळत असतो। जसं आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो म्हणून त्या कुटुंबाप्रती, आपण ज्या गावात राहतो म्हणून त्या गावाप्रती, आपण त्या शाळेत शिक्षण घेतो म्हणून त्या शाळेप्रती काहीतरी कर्तव्य पार पाडत असतो। तसंच आपण या भारत भूमीमध्ये राहतो, या देशात राहतो, तर त्या देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य असेलच ना। पण प्रत्येकाला याची जाणीव नाही। पण आता आपलं कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे। आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो। आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मला 100 ऊर्जावान तरुण मिळाले तर मी या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकेन। अशात तर आपण 35 करोड आहोत, तर आपल्यासाठी काय कठीण? फक्त आवश्यकता आहे या सहभू सारख्या मार्गदर्शन करणाऱ्या मंचांची, जे आपल्यासारख्या युवकांना सांगतील की कौन सो काज कठीण जग माही, जो नहीं होत तात तुम पाही। फक्त आवश्यकता आहे प्रत्येकाला हे जाणून घेण्याची ते स्वतः काय करू शकतो। आपल्या मते देशाप्रती कर्तव्य बजावणे म्हणजे आपल्या प्राणाची आहुतीच देणे होय, तर असं नाही। देशाप्रती कर्तव्य म्हणजे आपण अशा प्रकारेही आपण देशाप्रती कर्तव्य बजावू शकतो। आपल्या दैनंदिन जीवनात देशासाठी काही सकारात्मक योगदान देणे प्रत्येक नागरिक हा देशाचा महत्त्वाचा घटक आहे। म्हणून प्रत्येकाने आपली छोटी छोटी कर्तव्य पण प्रामाणिकपणे पार पाडली तर आपला देश मोठ्या पावलाने प्रगतीकडे जाईल। अगदी असाच असावा हा माझा जबाबदार नागरिकांचा देश। अजून कसा असावा हा माझा अजून देशाप्रती आपलं प्रथम कर्तव्य म्हणजे आपण आपली जबाबदारी पेलणे, आपल्या नागरिक म्हणून कायद्याचा आदर करणे, वाहतुकीचे नियम पाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि समाजातील नियमांचे पालन करणे ही अत्यंत छोटी पण अत्यंत महत्त्वाची कर्तव्य आहेत आणि ती आपण आवर्जून पार पाडली पाहिजे। आपलं दुसरं महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे शिक्षण। आपण शिक्षण घेतो, ज्ञान मिळवतो आणि आत्मनिर्भर बनतो, तेव्हा आपल्याकडे या जगातील सर्वात मोठी संपत्ती असते ते म्हणजे शिक्षण। आपण शिक्षण घेतो, शिक्षण घेऊन आपण फक्त आपल्याला करिअर भेटतं तर असं नाही, तर शिक्षण घेऊन आपल्याला योग्य आणि अयोग्य याचं शिक्षण शिकायला मिळतं, याची शिकवण भेटते। तर आपण शिकलेल्यांनी या समाजाप्रती काहीतरी आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण आपल्या समाजाप्रती पार पाडणे हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे। आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आपल्याला सर्वात महत्त्वाचा अधिकार भेटलाय तो म्हणजे मतदानाचा अधिकार। हा फक्त एक अधिकार नाही तर ती आपल्याकडे देशाप्रती असलेली एक गंभीर जबाबदारी आहे, ती आपण प्रामाणिकपणे पार पाडायला हवी। अजून कसा असावा हा देशाप्रती कर्तव्य दक्ष नागरिक? माझ्या मते ज्या तरुणांकडे ज्या नागरिकाकडे शास्त्राचं परिपक्व ज्ञान आहे त्यांनी सरोजिनी नायडू बनून या देशाची संस्कृती विदेशात प्रदर्शित करावी। टेक्निकची माहिती असलेला युवा अब्दुल कलाम बनावा आणि IIT NIT मध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी नासासाठी नाही तर सध्या इस्रोसाठी काम करावा। आपण क्रिकेट, हॉकी, फुटबॉल खेळावं पण तेही भारतासाठी खेळावं आणि कुणीही मत असणारी सशक्तीकरणाचं उदाहरण देत सुवर्ण जिंकत असेल तर तेही या भारतासाठी जिंकावं। आणि रचना अशी करायला हवी की साहित्याचा पुरस्कारही भारताला भेटावा आणि पर्यावरण संरक्षण सोबतच अतिथी देव भवची भावना जागृत करण्याची वेळ नाही हो, असा असावा हा माझा कर्तव्य दक्ष भारत। अजून कसा माझ्या कर्तव्य दक्ष नागरिकांच्या भारतात कुठलीही नाजूक कळी तिच्या जन्मा अगोदर फुटता कामा नये, कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची
देशात कुठल्याही स्त्रीला असं म्हणण्याची वेळ नाही हो की पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेल्या स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. काळाच्या पडद्या ओढू नको आई, अगं आई काळाच्या पडद्या ओढू नको आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. ही म्हणण्याची वेळ आपल्या कर्तव्यदक्ष देशात येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. तर इथं माझे 2 शब्द संपवते. बोला भारत माता की जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.